नमस्कार. मालक आणि भाडेकरू हा वाद काय आपल्याला जुना नाही. म्हणजे हे प्रकरण एवढं गंभीर आहे की त्याच्याकरता महाराष्ट्रामध्ये भाडे नियंत्रण कायदा हा एक स्वतंत्र कायदा करण्यात आलेला आहे, जो फक्त मालक, भाडेकरू, त्यांचे हक्क, कर्तव्य, त्यांच्यातले वाद याच्या संदर्भात तरतुदी त्याच्यात करण्यात आलेल्या आहेत. आता जेव्हा मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद असतात आणि त्या वादातील इमारत धोकादायक होते किंवा धोकादायक ठरवली जाते, तेव्हा त्या वादाला एक वेगळंच परिमाण किंवा एक वेगळंच वळण मिळतं. असेच काही लोक मध्यंतरी माझ्याकडे आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची सुरुवातीला 3 मजली इमारत होती. 3 मजली इमारतींमध्ये वरच्या 1, 2, 3 मजल्यांवर भाडेकरू निवासी होते. तळमजल्याला जे भाडेकरू होते त्यांची सगळ्यांची दुकानं होती. गेले 60-70 वर्ष ते तिथे भाड्याने राहत होते, व्यवसाय करत होते. आणि आता गेल्या काही वर्षात सगळीकडे जागांचे जे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे त्या मालकाला त्या जागेचा पुनर्विकास करण्याची इच्छा होती. बरं, त्याला या भाडेकरूंचा काही विरोध होता अशातला भाग नाही. पण त्या पुनर्विकासाचा सगळा फायदा फक्त आपल्यालाच मिळावा अशी काहीशी त्या मालकाची इच्छा होती आणि त्याच्यावरनं यांच्यामध्ये वाद सुरू होते. मग यांचा हक्क नाकारण्याकरता किंवा यांना रस्त्यातनं बाजूला करण्याकरता त्या मालकाकडनं किंवा मालक आणि त्याचा जो कोण विकासक संभाव्य असेल, त्यांच्याकडनं ती जी इमारत उभी आहे, ती धोकादायक जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याच्याकरता त्यांनी स्थानिक प्रशासनावर अर्ज विनंत्या करायला सुरुवात केलं, त्यांना हाताशी धरलं. मग आता आपली इमारत धोकादायक ठरते की काय, याच्यातनं ते प्रकरण न्यायालयात गेलं. मग न्यायालयाने काय सांगितलं, की आता तुमचं म्हणणं आहे की इमारत धोकादायक आहे. भाडेकरूंचं म्हणणं आहे इमारत धोकादायक नाही. मग आपण व्हीजेटीआय सारख्या नामांकित संस्थेला सांगूया की तुम्ही याचं एकदा परीक्षण निरीक्षण करा आणि आम्हाला अहवाल द्या. त्याप्रमाणे व्हीजेटीआयने त्यांचं परीक्षण निरीक्षण केलं, तपासणी केली आणि त्यांचा अहवाल सुद्धा आला. आता त्या अहवालामध्ये काय आलं होतं की तळमजला आणि त्याच्यावरची दुकानं हे एकदम व्यवस्थित आहेत. पण पहिला, दुसरा, तिसरा मजला जो आहे तो धोकादायक आहे आणि तो तोडून टाकला पाहिजे. आता व्हीजेटीआय सारख्या नामांकित संस्थेचाच असा अहवाल आला म्हटल्यावर यांचा नाईलाज झाला की ती आता इमारत धोकादायक झाली, ती पाडायलाच लागली. याच्या पुढे खरी गंमत सुरू झाली. आता पाडायचे होते मजले 1, 2 आणि 3 आणि तळमजल्यावरची जी दुकानं होती त्या स्ट्रक्चरला किंवा त्या बांधकामाला काहीही धोका नाही असं व्हीजेटीआयच्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद होतं. तरी सुद्धा मालक आणि स्थानिक प्रशासन यांनी काय केलं, तर वरचे जे मजले पाडायचे त्याचं पाडकाम करायचंय, त्याच्याकरता आम्हाला वीज आणि पाणी पुरवठा बंद करायला लागेल आणि त्याच्यात तुमचं काही नुकसान होऊ नये म्हणून तुमच्या जागांचा ताबा सुद्धा तात्पुरता आमच्याकडे द्या आणि नंतर आम्ही तुम्हाला तो परत देऊ असं तोंडी सांगितलं. या भाडेकरूंनी सुद्धा भोळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपलं जे सगळं दुकानाचं ज्या काही सामान सुमान होतं ते सगळं काढलं, दुकानं रिकामी केली आणि त्या दुकानाला कुलूप लावून किंवा दुकानाचा ताबा त्या मालकाला देऊन टाकला. नंतर कालांतराने ते वरचे 1, 2, 3 मजले पाडण्यात आले. ते मजले पाडण्याकरताच खालचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आणि ते पाडकाम जेव्हा झालं तेव्हा हे दुकानदार आपापला ताबा मागायला गेले. तेव्हा मालकाने तो ताबा द्यायला नकार दिला. म्हणजे आता झालंय काय, की त्या दुकानांचा ताबा हा अधिकृतपणे त्या भाडेकरूंनी मालकाला दिलेला आहे. मालक आता त्यांना ताबा परत देत नाहीये. बरं, इथे काय बळाचा प्रयोग करून होण्यासारखं नाहीये. त्याला कायदेशीररित्याच ते सगळं करायला पाहिजे. त्यामुळे आता त्यांना आपल्याच दुकानाचा ताबा, जो आपणच दिलेला आहे, तो मालकाकडनं परत मिळण्याकरता नव्याने कायदेशीर कारवाई करायला लागते. दरम्यानच्या काळात त्यांचा लाईट पाणी पुरवठा खंडित झालेला आहे. तो आता पुन्हा कसा सुरू करून घ्यायचा, त्याचा ताबा कसा मिळवायचा, हे सगळे क्लिष्ट आणि जटिल प्रश्न या दुकानदारांसमोर उद्भवलेले आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीत ते माझ्याकडे आले होते आणि गंमत म्हणजे मी त्यांना जेव्हा विचारलं, "तर तुम्ही ताबा असा दिलातच कसा?" तर त्यांना त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं, की आम्हाला मालक किंवा स्थानिक प्रशासन किंवा वकील यांनी असं सांगितलं, की "ते आपलं प्रकरण न्यायालयात आहे, तुम्ही ताबा द्या, नाहीतर तुमच्यावर न्यायालयाचा अवमान किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं कारवाई होईल." म्हटलं, "अरे तुम्हाला कोणी असं सांगितलं होतं का, की तुमच्या दुकानाचा ताबा मालकाला किंवा अ, ब, क व्यक्तीला किंवा संस्थेला द्या? असा कुठला न्यायालयीन आदेश आहे का?"
ते म्हणाले, "नाही, न्यायालयीन आदेश तर काही नाहीये." मग म्हटलं, "जर न्यायालयीन आदेश नाहीये, तर त्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल न्यायालयाचा अवमान होण्याची किंवा त्याची कारवाई होण्याचा प्रश्न येतोच कुठे?" म्हणजे हे सगळं जे आहे, ते तुमची शुद्ध फसवणूक करण्यात आलेली आहे. तुम्ही सरळ मार्गाने तुम्हाला बाहेर काढणं शक्य नव्हतं. म्हणून वरचे मजले पाडले. ते पाडताना तुम्हाला गोड बोलून बाहेर काढलं आणि आता तुम्हाला तो ताबा नाकारला जातोय. ही तुमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि याच्या विरोधात तुम्हाला आता एक फार मोठी कायदेशीर लढाई लढायला लागेल. हेच तुम्हाला सगळं टाळता आलं असतं, जर तुम्ही वेळीच योग्य सल्ला घेतला असतात आणि आपला ताबा दिला नसतात, तर या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या. त्यावर त्यांचं म्हणणं असं, की ते वर पाडकाम चालू होतं, मग नुकसान झालं असतं. मग मी म्हटलं, "अरे वर पाडकाम चालू आहे, तर तुमचं दुकान रिकामं करा, त्याला कोण नाही म्हणतंय. दुकान रिकामं करा, पण त्याला कुलूप तुमचंच लावा ना. ताबा त्या मालकाला कशाकरता परत दिलं?" दुकान रिकामं करणं किंवा त्याला आपलं कुलूप लावणं याच्यात काही गैर नाही किंवा त्याने तुमचं काही नुकसान नसतं झालं. पण आता त्या दुकानाला कुलूप मालकाचं लागल्यामुळे तुम्हालाच त्याच्यात प्रवेश मिळत नाहीये. मग तुम्ही बळजबरीने घुसायचा प्रयत्न केलात तर तुमच्यावर फौजदारी होईल आणि रीतसर तुम्हाला त्याचा ताबा मिळवायचा म्हणजे फार मोठी कायदेशीर लढाई लढायला लागेल. तर मालक, भाडेकरू, धोकादायक इमारत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. तुम्ही मालक असा, तुम्ही भाडेकरू असा किंवा तुम्ही कोणतीही व्यक्ती असा. जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट करायला उद्युक्त केलं जातं, विशेषतः तुमच्या जागेचा ताबा सोडण्याबद्दल जेव्हा तुमचं मन वळवण्यात येतं किंवा तुम्हाला भीती घालण्यात येते, तेव्हा त्याला अगदीच घाबरून जायचं काही कारण नसतं. न्यायालयाचा अवमानसारखे मोठे-मोठे किंवा जड शब्द वापरले, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हटलं, की तुम्ही जे घाबरून जाता, तसं घाबरून जायची खरंच काही आवश्यकता नसते. आपल्याला ताबा का मागतायत? आपला ताबा आपण त्यांना देणं बंधनकारक आहे का? असा कुठला न्यायालयीन आदेश आहे का? ज्याचा आपण भंग करतोय का? आणि त्याच्यामुळे आपल्यावर कंटेम्प्टची कारवाई होऊ शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आधी शोधली पाहिजे. तुम्हाला कळत नसेल तर तुमचे जे कोण वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील, त्यांच्याशी याबाबतीत सल्लामसलत करा. पण जागेचा ताबा सोडणं ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि तुम्ही जर तुमच्या जागेचा ताबा असा सुखासुखी सोडत असाल, दुसऱ्याला देत असाल, तर ती एक अतिशय गंभीर चूक ठरते आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला पुढची कितीतरी वर्ष भोगायला लागू शकतात. म्हणून जागेचा ताबा सोडणं, जागेचे मूळ कागदपत्र देणं, यासारख्या गोष्टी कायदेशीर सल्ल्याशिवाय अजिबात करू नयेत. कारण एकदा का या तुम्ही गोष्टी करून बसलात, तुम्ही ताबा सोडून बसलात, की आपल्या एकंदर व्यवस्थेची अवस्था बघता ते परत मिळवणं कर्म कठीण काम आहे. म्हणून आपलं आहे ते राखणं हे जास्त महत्वाचं आहे. आहे ते सोडून देणं आणि ते परत मिळवणं हे आपल्याकडे एवढं सोपं नाही. या प्रकरणातनं आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. मग तो मालक भाडेकरूच असेल असं नाही. कोणालाही कोणत्याही जागेचा ताबा सोडायला जेव्हा सांगण्यात येतं, तेव्हा त्यांनी ताबा सोडण्यापूर्वी 10, 100, 1000दा विचार करावा. कारण एकदा ताबा सोडला, दुसऱ्याचा ताबा आला, की तो त्याच्याकडनं मिळवणं हे एवढं सोपं नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.